ಕೃಷ್ಣಾಯ ವಾಸುದೇವಾಯ ಹರಯೇ ಪರಮಾತ್ಮನೆ ಪ್ರಣತಕ್ಲೇಶನಾಶಾಯ ಗೋವಿಂದಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಗೋವರ್ಧನಧರಂ ವಂದೇ ಗೋಪಾಲಂ ಗೋಪರೂಪಿಣಂ ಗೋಕುಲೋತ್ಸವಮೀಶಾನಂ ಗೋವಿಂದಂ ಗೋಪಿಕಾಪ್ರಿಯಂ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. आम्ही हे पुरुषोत्तम मासाचे महात्म्य चिंतन करून घेऊन येतसाची हंतु मुख्य दावन घेऊन हे पुरुषोत्तम मासाचे महात्म्य अंतु बृहन्नारदीय पुराणांत येतसले तंतु कदर्योपाख्यान आम्ही चिंतन करून घेऊन येईची. तसल तक्का कदर्याक मृगतीर्थ बित्तेरी तक्का कपिदावन घेऊन जन्म आयलो म्हण सांगून आम्ही ऐकलीची. तेदना नारद अंक संशय येयले असले पुण्यतम दावनसिल तसले तीर्थ अंतु तक्क जन्म खंची निमित्त येयले तसल ते एक श्रेष्ठ तीर्थ भितर जन्म येवकत तगर कसने एक पुण्य अस्कानो फुडले खंची रीती राहिले म्हणून सांगून घेऊन देवालग्गी निमगेल तेदना नारायणानी अनुग्रह केलेले तसले आम्ही चिंतन केले. तश करताची तेदना सूत पुराणिक सांगतसाची हे नारायण वचन ऐकून घेऊन कसने म्हणून सांगरी दर्शनास्तमनाद्वापि धनलोभकृतापि दुष्टशाखा मृगस्यापि जातं सत्तीर्थसेवनम म्हणताना दर्शनास्तमनाद्वापि खंचेश्य पुरो केवल दर्शनेಗೋಸ್ಕರಶ್ಯ पुरो कोणाले मुखस्तुती म्हणता ಇದೆ ಅಥವಾ ಸ್ತವನ ಕೊರ್ಚಿಗೆ ತೆರಶ್ಯ पुरो ಅಥವಾ धनलोभ निमित्त ताणे कोर्नश्यके पुरो असले कसंताणे एक दुष्टशाखा मृगस्यापि जातं सत्तीर्थ सेवनम. दुष्टशाखा मृग म्हणजे कपिद्द रीची सत्तीर्थ सेवन दौच्य जल्ली है. किं पुनः श्रद्धया कर्तुः दर्शनस्तवनी द्विजाः. आम्ही श्रद्धेन दवो तेसली एक तीर्थाक दवो चमकरल तेदना अथवा ते मासाच्या महात्म्यनी पुरा केलल तेदना विशेष दावन घेऊन पुरुषोत्तम देवस्य सपत्नीकस्य सादरम सपत्नीक दावन घेऊन ते राधिका सहित पुरुषोत्तम देवाले आराधन केली मात्रान आमक योग्य दावन असेल तसले एक उत्तम दावन असेल लोक मेळणमे उत्तम एक आमका जन्म मेळणमे म्हणून सांगून ते सूतपुराणिक निमगितसाची. नारद संताजी श्रुतीतल जले ब्रह्मन् स्निग्धच्छाये मनोरथे सद्वृक्ष मंडिते रण्ये तस्तिथे कारणं वद. अशी पुनः तंग नारद अंक दिसले असले मृगतीर्थ बित्तेरी तक्क जन्म मेळ्ळे म्हणून सांगून जायत अयो असो मेळो जलरीची तक्क एक ते सत्तीर्थ दावनशील कडेन जन्म मेळ्ळे ताणे कसन की पूर्व जन्मांतू ताणे योग्य दावन घेवन ताणे पुरुषोत्तम मासाचे महात्म्य कशी सांगले म्हणून सांगून आम्ही लेखीत. जलरी थंय सुशीतर दावनशील जल असी एक आणि कितली पूर दावका की फूल अस फल अस कपीक कसन कसन जाऊ का तसल ते प्रत्येक असेल तसल एक जागेंतू तक्क ते एक जन्म मेळकदर त्या खंची निमित्त मेळले म्हणून सांगून घेऊन त्या वेळारी नारद निमगिताचके तेदना देव सांगता शृणु नारद भक्षामि तुभ्यं शुश्रूषवे नघ अत्रास्ति कारणं किंचित श्रवणात् पापनाशनम. हंतु एक विशेष कारणस ते कारणानिमित्ती कसने म्हणून सलरी पापनाशनम सर्व पाप आमगेले नाश दावतसले कथा भागस म्हणून कसले का म्हणरी दशरथ ले पूत दावनसलो दाशरथी म्हणरी रामचंद्र ताणे कसने केले म्हणून सलरी अत्यंत दुष्ट दावनसले रावणाक संहार केले. वच्चे संदर्भाचेरी सेतुबंध म्हणून आम्ही म्हणतात ते राम सेतू म्हणून सांगून घेऊन आता प्रसिद्ध दावनस ते निर्माण करून घेऊन ते रावणाक संहार केले. तंतर विभीषणाक रक्षण केले. तशी खंचे रीतीरी राक्षस इत्यादी पुरा कोणेची वर्णीची म्हणून सांगतात त्या संदर्भाचेरी वन्नी दुखून घेऊन विशुद्ध जावन असले सीतेक दरी ताणे स्वीकार करून घेतले. त्या वेळारी दुष्ट दावन असेल तसले एक रावणाक संहार केलेलं देखून घेऊन चतुर्मुख ब्रह्मादी देवतेनी पुरा ಒಟ್ಟು दावन घेऊन ते निमगिलके कसने म्हणून सांगणारी देवालग्गी रामचंद्रालग्गी म्हणलिके हे रावणाक संहार केला देखून घेऊन कसन तुमक दावका ते प्रत्येक निमगे आहात तुम्ही म्हणून सांगून घेऊन त्या वेळारी तंगलग्गी निमून घेतलिके तेदना तन्नी म्हणलिके अत्र ये वानराशूरा रक्षोभिर्निहताश्च ये संजीवयत तन्नाशु सुधावृष्ट्या ममाज्ञया. शस्तन हंगा ह्या एक रावणाक संहार करचे संदर्भ अंतू कितले जन पुರ ರಾಕ್ಷಸ ಮುಖಾಂತರ ವಾನರನೆ ಪುರ ನಾಶದಲ್ಲಿಚ್ಕಿ ತಂಕ ಅಮೃತ ಪಾನ ದಿವತ ಶಿಕೋರ್ಗೆವನು ತಂಕ ಪುನಃ ತಂಕ ಜೀವನ ದಿವತ ಶಿಖರಾತಿ म्हणून म्हणलिके
तशी सांगून घेऊन सुधावृष्ट्या वानरान समजीवयन सुधावृष्टी करून घेऊन ते वानरांकरी पुरा जीवदवत तशी केली के अशी सर्व चतुर्मुखादी हानी पुर देवतांनी पुरा उठ्ठदावन घेऊन ते वानरांकांनी पुरा रक्षण करू तशी केले तत्संजीविता सर्वे वानरा जयशायनः अरडौखन रामभद्रे चिरम सुप्तोत्थिता इव एक अत्तनिದ್ದವನು घेऊन उट्ट्याला मणकेची ते गेल्लल तसल ते वानरणी पुरा रामचंद्राला सन्निधान अंतू उठवून घेऊन त्यांनी बसलीच की थई पुष्पक विमान वैरी रामचंद्र बसील त्यांना त्याकडे सुत्तांदल रीची सर्व जन कशी म्हणून सांगणारी ते वानरणी पुरा उठू धावून घेऊन बसले की त्यांना रामचंद्र सांगतं काही कसं नाही म्हणून सांगणारी हे सुग्रीव हनुमंतो हे तारात्मज जांबवान मित्रकार्यं कृतं सर्वं भवद्भिः सनवानरैः अशी हनुमंतानस्य पोरो तशीची जांबवंताले सन्निधानांतस्य पोरो अथवा तारासुत अंगद प्रत्येक जनर सन्निधानांत कपिलेगे सांगून सोडतं की तुम्ही पूरा ಒಟ್ಟು ದಾವನ್ घेऊन वानरान पर ಒಟ್ಟು ದಾವನ್ घेऊन आमगेले मित्रकार्य तुम्ही केलेलंस आज्ञापयन्तु तान् सर्वान् भवन्तो वानरानितः भवताज्ञापिता सर्वे यथेष्टं ज्ञान्तु ते यतः तदनंतर सांगले की तुम खंचे स्थान अवचका म्हणसगी ते प्रत्येक स्थानाक वानराक वसाची म्हणून सांगून घेऊन म्हणले की खई पूरा यत्र यत्र वने येते मामका दीर्घजीविनः वसंती वानरास्तत्र वृक्षा पुष्पफलान्विताः खई पूरा वना कोचून घेऊन ते वानर रप्ता की प्रत्येक कडेन फल पुष्प दा खंचेकाची उण दावचेकना प्रत्येक कडेन ते उठू दावतशी ते देव अनुग्रह करता तुम्ही थई पूरा वसून घेऊन रब्बाची उद्योद मृष्टजलावात शीतलम सुभगम सरह त्यांनी खई पूरा वानर वसून रप्ताच की थई जाऊ कजलसले शीतलदावन सिलसले उद्दा कशे पुरो एक नहीं अश्य पुरो सरोवरस्य पुरो प्रत्येक थई असून घेऊन नकेपि दर्शयन्ति सर्वे यान्तु ममाज्ञया प्रत्येकलेन अंग दुखून घेऊन ತೊಂದರೆ कर्नाशी थई अष्टशी दत्ता तुम्ही थई वचून रब्बाची म्हणून सांगून म्हणले की अतो रामप्रभावेण यतो वानरजातयः तत्र नद्यो मृष्टदलाः सरश्च सुभगम मने तशी राम देवालय एक अनुग्रहान करताना ते सर्व वानरांकनी पूरा एक ते वर मेळवणकेदल्ले त्यांनी खई वचून घेऊन रप्ताच की थई प्रत्येक कडेन सुशीतलदावन सिलसले जलदावन सिलसले सरोवर की अथवा न्हंय की अथवा खंचे एक तांकां फल पुष्प मेळचेक उणिदायन तशी तांकां अनुग्रह केल्ले म्हणून सांगून घेऊन म्हणटा ती तशी लसत्फला महावृक्षाः पुष्पपल्लवसंयुताः परंतु सुखदुःखानि प्राक्तनान्यदृष्टानि च अशें आसतना तांकां योग्य दावन सिलसिले फल पुष्पनी पर मेळतवय ते प्रत्येक मेळार समेत तांगेल कसन की पूर्व जन्मांत केलेले पाप आणि पुण्याक अनुसार दावन घेऊन तांकां ते मेळचेक कारण दत्ता म्हणून सांगून थंय तांकां सुख मेळचें पुरो दुःख मेळचें पुरो प्रत्येक जो व्यक्ती अशें पुरो प्रत्येक जीवात्मा जाल्यार रीची सुख अशें पुरो दुःख अशें पुरो मेळचें तांणी केलेले पुण्य पापाक अनुगुण दावनूच मेळचें म्हणून सांगून कसलेक म्हणारी नाभुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटिशतैरपि म्हणून सांगून म्हणतना आम्ही खंचे कर्म आम्ही कोरनशे के पुरो चांगशे पुरो वायटशे पुरो कितलीकी जन्म जाल्यार समेत ते आमीची भोक्का जालेले म्हणून सांगून घेवन कशी आसगी तशीची तांकां वानरांक समेत तशी आस म्हणून सांगून घेवन म्हणले यत्र यत्र वसेत् जंतुः तत्र त्रोपयांतिः नाभुक्तं क्षीयते कर्म इति वेदानुशासनम हांगा म्हणटा आसा पळय खंचे एक योनी भितर वचून घेवन पावन घेवन ते जीवात्माक ते एक प्राणी जावन घेवन की जन्म मेळ्ळार समेत ते केन्नाकय तांकांच ते मेळचें आसलें म्हणून सांगून कसलें म्हणारी वेदांत सांगला म्हणकेची म्हणारी शास्त्रांत म्हणला नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि म्हणून सांगून घेवन मेळ्ळास म्हणून सांगून अशें करून घेवन हांगा हें वानर हांगा येवन घेवन पाविलस म्हणून सांगून नारदाक सांगलें तें एक मंकड कशी म्हणून सांगल्यारी पर्वतोपमः बब्रधी अत्यंत होड पर्वत म्हणकेची अत्यंत होड दावन घेवन ते वृद्धी दल्लिके वृद्धी दावन घेवन बृहत् क्षुत्सट समायुक्तो लोलुपो व्रचरध्वनी ताका जोर तानी भूक दावन घेवन समस्त वना भितरी भोंवचेक आरंभ केले की आरंभ जालें तेन्ना ताका एक कसन म्हणून सांगल्यारी फुडल्या जन्माचे कसन की हांव तुकून घेवन एक वानर जन्म जावन घेवन तितलें व्हड शरीर मेळ्ळार समेत एक तोंदर आशिल्ली कसन म्हणून सांगल्यारी जन्मतः ताका व्रण आशिल्ले मुखव्रण म्हणून सांगून म्हळ्यार बाय हुण्ण म्हणून आमी म्हणटात ते ताका आशिल्ले
तशसून घेऊन पित्त समुद्भव पित्त दुखून घेऊन युक्तदान सिलसले ते एक पीड सिलके तशसून घेऊन केदनाके राती फल्य मोडना तक्का त्यांची दुःखेन भुक्त सिलसल ते एक वानरके अत्यंत वेदनाविष्टो अत्यंत वेदनापूर्वकदावन नसून घेऊन कसनेची खवचेके जायनाके कसनेची पिवचेके जायनाके तसे तगून घेऊन तक्क वानर दावन असेल त्यांना दूर दुखून घेऊन एक फल दिसता फल दिसून घेऊन ते एक फल खव्या म्हणून सांगून चमगलर समेत फल काण घेतगे काण घेऊन वदनाभ्यासे नीत्वा तत्याज भूरिशः तोंडले भरचिगे कवचे जायना म्हणून सांगून घेऊन त्याग करून घेऊन सोडचिगे अशी अनेक रीतीरी ते वानर पीडना युक्त जाऊन घेऊन असिलके अशी वृक्षांतरम गच्छन मेने मृत्युम सुखावहम प्रत्येक वृक्ष दुखून वृक्ष केदनाके वच्चगे आणि के मक्क सनेची खवचे कैदायना पिवचे कैदायना देखून घेऊन मृत्यूची मक्क सुख दिवचे कारण दत्ता म्हणून सांगून घेऊन त्या वेळारी एक दिवस कसं करता म्हणून सांगणारी कजाचित आपदतो भूमौ भूईक उड्डून घेऊन सोडतके वृक्षा दुखून घेऊन आणि जोर जाऊन घेऊन रोडचेक आरंभ करतगे तशी नीरभ्रष्टो यथाजशः असो षष्ठसमाविष्टः षष्ठदेहो गलन्मुखः अशी एक पटीक ते पोण घेऊन अनेक रीतीरी तज्जी वेदने ते गर्तस कशी खंची रीतीरी एक उत्काद कोण घेऊन झळकी काण घेऊन बाहेर गेलारी चडपಡಿಸಿದ पळ्या त्या रीतीरी ते अनेक रीतीरी वेदने योचेक आरंभदಲ್ಲಿಕೆ त्या वेळारी व्रणरोगेण पीडिताः तक्क व्रणयोग दुखून घेऊन असिल दसले सर्व ते कसनकी पूरा तगले तोंड असिल दसले दांत इत्यादी पूरा पोण घेऊन गेल्लाके अशसून घेऊन एवं प्रवर्तमानस्य निराहारस्य नित्यशः अशसून घेऊन निराहारदावन घेऊन ते वानर असिलके दैवयोगा समागच्छन मासश्री पुरुषोत्तमे अशी कंचकी ते एक पुण्य संचयान करताना देवल अनुग्रहान करताना पुरुषोत्तम मास येऊन घेऊन पावलिके तस्मिन्नपि तथैवास्ते शीतवातादि पीडितः कदाचित बहुले वृक्षे पक्षे विचरन् गहने मने हे एक मास येईल त्यातनं समेत ते एक कृष्ण पक्ष येऊन घेऊन पावलाके ते कृष्ण पक्ष ಅಂತ कसं दत्ता म्हणून सांगणारी ते वना बित्तेरी संचार करतसके तशी शीत वात इत्यादी करून घेऊन अनेक रीतीय दुःख येत असिलके तशी असताना संचार करत असताना त्रचितः कुंडनिकटे ते मृगतीर्थ लग्गी उचून घेऊन पावतके अनेक रीतीयರ್ತಕ್ಕ एक तान येईल तान येऊन घेऊन खंचेरी उत पिवका म्हणून सांगणारी पिवचेक जायनिके तशी असून घेऊन ते चापल्यात पट्टाभूकी दत्तस ते पट्टाभूकी निमित्तान करताना वृक्षाबेरी चोण घेऊन बसतके ते रक्षावर चढल त्यांना एक वृक्ष दुखून घेऊन अनेक वृक्षा बित्तेरी उडचे संदर्भ अंतू वृक्ष कुंडे मदन्मध्ये कुंडमपी बदत ತೆಗೆದುಕೊಂಡು घेऊन कुंडा बित्तेरी ते पोण सोडतके म्हणजे मृगतीर्थ बित्तेरी पडता सचिराय निराहारः शतದಿಂದ್ರಿಯ ಜರ್ಜರः तक इंद्रिय जर्जर इत्यादी प्रदान घेऊन निराहार दान घेऊन ते उदका बित्तेरीची पोण घेऊन असके निर्बल दावन घेऊन प्राण हत्तबत्ता म्हणून सांगून घेऊन तसे घेऊन 4 दिवस पर्यंत दशमी दिन तक्कपे हे दशमी दिवस पर्यंत ते एक मंकड उदकांतूची पोण घेऊन प्राण रक्षण करून घेऊन असतगे तसे असून घेऊन गतानि लुंठ दक्कुंडे मासे श्री पुरुषोत्तमे तशी 4 दिवसदಲ್ಲೇ 5 दिवस म्हणताना सूर्य वैर्य होतसले एक संदर्भ आणतो यशुप्रपात तीर्थे तोयक्षिन्नव कपिही त्या वेळारी 5 दिवसाक प्राण त्याग करून घेऊन सोडतगे सदम देहम समुत्सृज्य निर्धूतमलाशयः तसल ते एक कंची एक शरीरस ते शरीर सोडून घेऊन अत्यंत दिव्याभरणभूषितम दिव्यवपप्राह ಕೂಡಲೇ ತಕ್ಕ ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾವನಶೀಲ ದಸಲೆ ದಿವ್ಯಾಭರಣ ಸಂಯುಕ್ತ ದಾವನಶೀಲ ದಸಲೆ ಏಕ ಶರೀರ ते वानर हक्क जीवात्माक मेळतगे ते पडतनाची इंदीवरद रश्यामं कोटि कंदर्प सुंदरम कंचरीतीरी मनमत अनेक कोट्टदल मोणदारी कंचरीतीरी एक चंदाय असता तसली एक चंदाई त्या एक वानराक असिल दसल ते जीवात्माक येऊन घेऊन पावलिके स्फुरद रत्न किरीटम च सुचारु दशकुंडलम असले रत्नाचे किरीट धावून घेतला की तशीची मकर कुंडल ते घालून घेऊन घेतला की सत्पीतपटम पुण्यम सरत्न कटिमेखलम असल प्रत्येक आभरण इत्यादी पुरा घालून घेऊन तदानी मगमद्द शीघ्रम विमानम वैष्णवाश्रितम अशी ते सांगताची त्या वेळारी तक्क एक विमान विष्णुले संबंध दावनसले एक विमान
ಥಯ್ಯವನ್ಗೆವನು ಪಾವನ್ಗೆವನು ಭೇರಿ ಮೃದಂಗ ಇತ್ಯಾದಿ ಪರ ವೇಣುವಾದ ಇತ್ಯಾದಿ ಪರ ಕರ್ತಾಚಿ ತಕ್ಕ ನತ್ಯದೇವಾಂಗನಂ ದಿವ್ಯಂ ಗಾಯದ್ ಗಂಧರ್ವ ಕಿನ್ನರಂ ನೃತ್ಯ ಕರ್ತ ಸಜ್ಗೈ ಸರ್ವ ಗಂಧರ್ವ ನಿಪರ ಅಸ್ಸಜಿ ಅಪ್ಸರಾಸ್ತ್ರ ಇತ್ಯಾದಿ ಪರ ಅಸ್ಸಜಿ ಕಿನ್ನರ ನಿಪರ ಅಸ್ಸಜಿ ತನ್ನ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜನ ಪಡೆತ ಸಜಿ ರಕ್ಕುನ್ಗೆವನ ಸಜ್ಕಿ ದಿವ್ಯ ದೇಹದ ರಕ್ಕಪಿಹಿ ಅತ್ಯಂತ ದಿವ್ಯದ ಅನುಸಿಲೆ ದೇಹ ಧಾರಣ ಕೆರಲ್ದ ಸಲೆ ते कपिक पडेताचके अशी पळोवन घेवन विस्मयं परमं यातो महापापस्य मे कुतः तक आश्चर्यदल्लिके हे मक्क हांव महापापी जावन घेवन आस हांव पूर्वजन्म अंतू कदर्जी जावन घेवन केलो जाल्यार पापाक खंयचे रितीन हांव आनीक अनुभव इत्यादी पर करने आनीक मस्त अनुभव करचेक अशें आसतना एस्तान एक म्हाका खंयचे तरी हें मेळ्ळें योग्य जावन आशिल्लें जाल्यार वैमानिक सुख इत्यादी पर मेळकदरी पुण्य कोरनासका पुण्य केल्यार मात्र तांकां मेळचें आसलें अशें देखून घेवन खंयचे निमित्त हें मेळ्ळें म्हूण सांगून घेवन त्या वेळार निमगेलो तेन्ना प्रत्येक जन दलरीची ओटू धांवन घेवन येताची खंय थंय येवन घेवन छत्र चामर इत्यादी परा घेवन येताची अप्सरा स्त्री आनी परा ओट्टू धांवन येवन घेवन काचित् तांबूल हस्ताच तांबूल हस्त हत्तांत तांबूल इत्यादी परा धोवन घेवन त्या वेळार विशेष धांवन घेवन तागे लागीं येवन घेवन पावताचे हस्ते कृत्वा पुरस्तस्थौ गीतवाद्यात्परा एवं वैभवमालोक्य चित्रन्यस्तैवाभवत् या पूरा कशी म्हणून सांगणारी वैभव इत्यादी परा पळोवन घेवन एक ಗೊಂಬೆ आश्चर्यचकित जावन आसलो म्हण केजी त्या वेळार तो आसिलके आसून घेवन किमत्यनेन अत्येन पुण्येन ममा पुण्यस्य दुर्मतेः नास्ति मे सुकृतं किंचित देन यामी हरे पदम असल ते एक कसनकी एक पुण्य संचयान माख्या मिळतस कसले एक सुकृत दलरीची मिगेल बित्तेरना कदनाके परमात्माले पद म्हणून सांगेल मेळका म्हणून जाल्यार कसनकी पुण्य कोरनासका तसले खंयचे रितीन हांव पुण्य इत्यादी परा केलेलें ना हांवें अशें करून घेवन विस्मय जावन घेवन आसून घेवन दिव्य देह धारण करून घेवन विष्णुदूत ताका आपोवन घेवन येताचकी आनी त्या वेळार तागेले एदराक नमस्कार करून घेवन रपताचकी नमस्कार करून घेवन उत्तम जावन वाक्य सांगताची ताका विमाना भितर घेवन भायसून घेवन वताचकी अशें आसतना विभोप्रयाह गोलोकम कथमत्र विलंबसे पुरुषोत्तम सानिध्यम त्वया लब्धम विशेषतः तू कसले विलंब करतस ताणें निमगिताचकी विष्णुदूतांनी पुरा कसले तुमी हें करतसाची तुमकां विष्णुपद मेळ्ळें आसा गोलोक तुमकां मेळ्ळें आसा तुमी भायर सोडून घेवन वचाची म्हूण सांगून घेवन म्हणलें अशें आसतना कदर्जी म्हणटकय हांव केलेलें तसलें एक कुकृत्य एक दोन न्ही अनेक कर्मां करून घेवन संचित जावन आशिल्लें जाल्यार पापाचे राशीची मिगेल भितर आसा अशें करून घेवन खंयचे रितीन म्हाका गोलोक मेळचेक साध्य आसा यावन्त्यो वर्षधाराश तृणानि भूरजक्कणाः तावन्त्य सारका व्योम्नि तावत् पापानि सन्ति मे कितले एक भुंयतू कितले तण आसा पळय तितले मिगे लागीं पाप आसा एक विशेष जावन घेवन कितले एक नक्षत्र आसा की तितले दलरीचे एक मिगे लागीं पाप आसा कितले पावस येता आनी कितले उदका बिंदू पडटा तितले पाप मिगेल भितर आसा अशें आसतना इतले पुरा म्हाका गोलोक मेळचे जाल्यार एक फट्टीच हें म्हूण सांगून घेवन ताका मना भितर दिसताच खंय अशें करून घेवन खंयचे निमित्त म्हाका एक दिव्य जावन आशिल्लें जाल्यार रूप एक मनोहर जावन आशिल्लें जाल्यार रूप म्हाका मेळचें कारण जाल्लें कसनय आसल्यार तुमी कारण सांगाची म्हूण सांगून घेवन त्या वेळार निमगेलो तेन्ना हरिले दूत सांगचेक आरंभ करता की अहो दैव कथं नैव विज्ञातं साधनं महत् प्रभो न ज्ञायते कस्मान् मासः सर्वोत्तमोत्तमः अशें आसतना कसनकी तुगेले एक होड जावन आशिल्लें जाल्यार पुण्यकी कसन म्हूण गोतना कसले का म्हूण सारी अत्यंत उत्तम जावन आशिल्लें सर्वोत्तम जावन आशिल्लें जाल्यार एक मास आसा तसले ते एक मास विष्णुप्रियो महापुण्यो नामना वै पुरुषोत्तमः ताका नावाची विष्णुप्रिय जावन आशिल्लें जाल्यार मास म्हूण सांगून घेवन ते एक मास तुम आचरण केला देखून घेवन तस्मिन् त्वया तपश्चीर्णमशक्यं यत्सुरैरपि एक देवतेंक समेत तसले एक मास आचरण कोरका म्हूण सांगल्यार तांकां आचरण करूं जायना तसली एक मास तू अत्यंत कष्टयुक्त जावन आसून घेवन तुवें कपिदेहेन कानने एक हें अरण्या भितरी कपी देह स्वीकार करून घेवन तूं कष्ट भोगून घेवन हें मास आचरण केलेलें आसा मुखरोगादनाहार व्रतं जातमजानतः तुका मुखरोग आशिल्ले तशें करून कसनय तूं आहार स्वीकार करूं जायना आशिल्लें तशें करून घेवन अज्ञानतः गोत्नाशि जाल्यार तुवें विशेष जावन घेवन ते अनाहार निराहार जावन आशिल्लें जाल्यार एक व्रत तुवें केलेलें आसा त्वया च कपिचांचल्यात्
फलानुत्कलत्य वृंतदः क्षिप्तानि पृथिवीपीठे तृप्तास्तेरितरे जनाः तूव कपि एक तुगले योन असिल तेदना शरीर मेळल तेदना तज्ज निमित्त अनेक फल इत्यादि पर कळले कौका मुळ्ळेकले मुख व्रणस कळले उडेले तग्गु उडेल तेदना अनेक जन तंतु कोण घेऊन अनेक प्राणी पक्षी पूर्ण तज्जे उपयोग घेतले त्यांनी खेळले तसे कोण घेऊन तंक दरी तू दिल्ल मणके दल तुवे अनेक जनाक तृप्ति दौतशी केले पानीय पिनो पीतम अंतर्दुखेन भूरुषः तू एक ಒಟ್ಟು ಉದ್ದಾಕ್ समेत प्यूचेक तुक दायिनी मुखव्रण निमित्ति अथवा वात निमित्तुक प्यूचेक जायिनी संदातंते तपस्तीवन मज्ञानात् पुरुषोत्तमे परोपकार संजातः फलपातेन तेन घ अष्टको न्योनो तू अत्यंत तीव्र वेदन इत्यादि पर घेऊन तू गोत्नाशी तू उग्रदानशील सले तपस्सु तू को न्योनो पुरुषोत्तम मासाचे एक व्रत आचरण केललस अनेक जनांक परोपकाರದ ರೀಚಿ ತುಮ ಕೆಲಲಸ ಶೀತವಾತಾತಪ ರೌದ್ರ ಸೋಢಾ ವಿಚರತಾ ಮನೆ ಮಹಾತೀರ್ಥೇವರೇ ರಮ್ಯೆ ಪಂಚಾಹಂ ಪ್ಲವನಂ ಕೃತಂ ಇತ್ಲೆ ಥಂಡಿ ಇತ್ಯಾದಿ ಪರಾಶ್ರಿತ ಸಲೇಕ್ ಸಂದರ್ಭ ಅಂತೂ ತುಮ त्या एक वृक्ष दुख अनेक वृक्ष वच्चे संदर्भ अंतू त्या एक सरोवर भितर तू पडलो तीर्थ भितर पडलो पडल तेदना तू गोत्नाशी 4 दिवस पर्यंत एक तीर्थ स्नान केरल तसले एक पुण्याफल तुक्का मेळ्ळे तस्मात् ते स्नानजं पुण्यं मासे श्री पुरुषोत्तमे एवं रुग्णस्थिते जातम अज्ञानात्तमोत्तमम अष्टको न्योनो तूम रोगग्रस्तदानगनासलर समेत गोत्नाशी जल रीची हे एक पुरुषोत्तम मासाचे अत्यंत पुण्यदानशील सले स्नानदल रीची तूम केललस एतत् सफलं जातम अनुभूतं त्वयाधुना व्याजतोपि कृतेनेव सफलं स्याद्यथा तव अष्टको न्योनु तू कस्सनि हे व्रत केललस सर्व व्रत सफल दललस तस केलल निमित्ती तू केलल तसल कस्संते एक व्रताचे पुण्याफलस की सर्व तुक्का विशेष दान घेऊन मिळलस किं पुनः श्रद्धयेस्तस्मिन् मासे श्री पुरुषोत्तमे विधना कुर्वद कर्म ज्ञात्वा माहात्म्यमुत्तमं तू गोत्नाशी केलल हक्क इतले पुण्याफलस वै म्हणून दरी ಗೊತ್ತಸ್ವನ್ घेऊन पुरुषोत्तम मासांतू मनांतू चिंतनदवन घेऊन श्रद्धदवन घेऊन ते एक विधी पूर्वकदावन घेऊन कोणी हे एक पुरुषोत्तम मासाचे व्रत करता तंक पुण्य मेळण्याचे असते अनंत पुण्य मेळचेक तंका कारण दत्ता यस्त्वया सायदस्सार्थः तादृक् कर्तुं चक्षमः यस्मिन्नेकोपवासेन मुच्यते पापराशिभिः अष्टको घेऊन हे एक तू केरल तसले एक व्रत कोणाक दरीची करचेक दत्ता कोणाकच कुर्ग दायना कसले एक म्हणरी हे एक मास अंतू एक उपवास केलेला मात्र नची अनेक पापराशी दुखून घेऊन तक्का मोक्ष मेळ म्हणके दत्ता म्हणून सांगून म्हणलस अतैतत्तुल्यं भवेत् किंच पुरुषोत्तम प्रीतिदं ते धन्या कृतकृत्यास्ते तद्व्रतं एक प्रकुर्वते तसं घेऊन हे एक पुरुषोत्तम प्रीती दावन असेल तसले असल एक व्रत कोण पूरा करचेक एक प्रयत्न करताच की अत्यंत प्रयत्नपूर्वक दान घेऊन तो कोण करताच की तन्नीची अत्यंत देवाले भक्त तन्नीची धन्य दावन घेऊन असताची अष्टकून घेऊन तुक्क हे प्रत्येक मेळचे कारण नस कसलेक म्हणरी दुर्लभम मानुषम जन्म भूखंडे भारताजिरे तादृशं जनरा साध्य सेवंते पुरुषोत्तमं हे मनुष्य जन्म मेळचेची तंतु भारतखंडांत मेळचेची अत्यंत दुर्लभ दावन घेऊन अस असल एक मनुष्य जन्म घेऊन हे एक देवालय आराधन केली मात्रानं देवालय प्रीतीक कारण दत्ता म्हणून असल हे एक व्रत तू केलल देखून घेऊन तू दिव्य रूप स्वीकार करून घेऊन तुक्का हे एक विमानांत मी आपण भरतसची म्हणून सांगून हरिदूत ते हक्का सांगतसची कदर्याक सांगतसची असले दिव्य देह स्वीकार करून तो गोलोकाक वच्चेक एक पुरुषोत्तम मासाची दरीची महात्म्य दरीची ताजे भितर कळता म्हणताना पुरुषोत्तम महात्म्य ऐकल निमित्ती संगील निमित्ती अथवा गोत्नाश तज्जे एक विशेष श्रद्धा दवरनाशी ताणी संगील तसले ताणे दुड्डु मेळका म्हणून सांगून तज्जे निमित्त एक तीर्थ अंतू तक्का एक वास्तव्य कोर्ची दशदल्ले केवल त्या मात्रने कितले तक्क रोग इत्यादि परासलर समेत गोत्नाशी ताणे पुरुषोत्तम मासाचे आचरण केलेल्या निमित्ती ताणे दिव्य शरीर स्वीकार करून गोलोकाक वच्चिदशिदल्ले म्हणून सांगून हे कदर्य उपाख्यान आम्ही चिंतन ऐकल असाचे अशें देवालय हरिगुरुले चरण सन्निधानांतू अर्पण करतस श्रीकृष्णार्पणमस्तु.